धाराशिव तांदुळवाडी येथील ईव्हीएम विरोधी आंदोलनावर सुरू असताना पोलीस कारवाई, पोलिसांनी केला लाठीचार्ज. काय घडले संपूर्ण प्रकरण? नमस्कार, एबीपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे. धाराशिवमधील तांदुळवाडी येथे लोकशाही मार्गाने ईव्हीएम हटवण्याच्या मागणीसाठी लोकशाही मार्गाने आमरण उपोषण सुरू होते. यामध्ये लोकशाही मार्गाने लढा देणाऱ्या बाळराजे आवारे पाटील यांच्या उपोषणस्थळी रात्रीच्या वेळी पोलीस कारवाई करण्यात आली. यात असे की आपली प्रकृती खालावली आहे, आपण हॉस्पिटलमध्ये चालावे असे पोलीस अधिकारी यांनी म्हणत आंदोलन स्थळावरील उपोषणकर्ते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी लाठीचार्ज ही झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रत्यक्ष आवारे यांनी हॉस्पिटलमध्ये जाण्यास नकार दिला. माझी प्रकृती चांगली असून आपण इथे डॉक्टरांना बोलावा आणि तपासणी करा असे म्हटले. यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलीस यांच्यातील व्हिडिओ समोर आले आहेत. सदर आंदोलनाचे पुढे काय झाले? पोलिसांच्या कार्यवाहीचे आदेश कुणाचे होते? पोलिसांवर कारवाई होईल का, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. तूर्तास एवढे. पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर आंदोलनकर्ते आवारे काय म्हणाले बघूच. भेटू पुढच्या भागात. एबीपी मराठीसाठी मुख्य संपादक विठ्ठल अवताडे.